भाजपचे आमदार राम कदम आपल्या सोबत आहे। आज संजय राऊत यांनी टीका केलेली आहे भाजप पक्षावर। भाजप पक्ष आणि निवडणूक आयोग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे अशी टीका त्यांनी केली। नाही, ज्यावेळेस ते जिंकतात त्यावेळेस निवडणूक आयोग चांगला, म्हणजे लोकसभेला त्यांना चांगल्या जागा मिळाल्या, ठीक आहे, लोकांना फसवून फेक नेरेटिव्ह पसरवून त्यांनी जागा मिळवल्या, पण त्यावेळेस सगळं काही आलबेल होतं। पण ज्यावेळेस दारुण पराभव होतो त्यावेळेस मात्र EVM खराब, त्यावेळेस मात्र निवडणूक आयोग चुकीचा, मग अग्रलेख निघणार, हा रडीचा डाव आहे। म्हणजे नापास झाल्यावर म्हणायचं नाही पेपरच बरोबर नव्हता, प्रश्न आमचे नव्हते, वेगळे आले होते, तर असं चालत नाही। तर त्याच्यामुळे तुम्ही जी वसुली केली कोविडच्या काळामध्ये, गोरगरिबांना वाटण्याची खिचडी चोर, तुम्ही लोकांची औषधं जी लोकांना मिळायची होती रेमडेसिवीर सारखी, त्याच्यात तुम्ही भ्रष्टाचार केला, तर त्याचं फळ तुम्हाला लोकांनी दिलं, त्याचा दंड तुम्हाला लोकांनी दिला, स्वीकार करा ना। किती दिवस रडत बसणार? महाराष्ट्र कर्जाच्या ओझ्याखाली दडपलेला आहे आणि जो अपमान डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशामध्ये केला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा, तो देखील पाहण्यासारखा आहे। म्हणजे अपमान करतात वारंवार ते, पण तरी देखील पंतप्रधान गप अशी टीका केली। ट्रम्पनी तर आदरणीय पंतप्रधान मोदींची खुर्ची बसण्यासाठी स्वतःच्या हातानं बाहेर खेचली आणि त्यांना मान सन्मान देऊन त्यांना बसायला दिलं, हे विसरले का राऊत? आदरणीय मोदींचा मान विश्व नेता म्हणून संपूर्ण जगाने त्यांना स्वीकारलंय। पूर्वीचे पंतप्रधान कधी जायचे कधी यायचे कळायचं पण नाही, पण आताचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी गेले तर लाखो लोक त्यांच्या स्वागताला थांबतात। पण कसं आहे, उबाटाच्या नेत्यांना हे हेतुपुरस्सर विसरायचं आणि हेतुपुरस्सर त्यांना खोट्या चुकीच्या गोष्टी आणि गैरसमज लोकांमध्ये पसरवायचे। राज ठाकरे भाजपचे सहकारी असं म्हणतात। काल त्यांनी जे कुंभमेळ्याबद्दल वक्तव्य केलं, बरीच चर्चा आहे त्याबद्दलची, आणि आता संजय राऊत म्हणतात की भाजपचे सहकारी आहेत, भाजपसोबत होते निवडणुकीपूर्वी, आणि आम्ही जर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असतं तर भाजपनं थैथयाट केलं असता, मोर्चे काढले असते, आंदोलनं केली असती, आदळापट केली असती, पण आता भाजप गप्प काय? कुंभमेळ्याच्या संदर्भातलं त्यांचं वक्तव्य, त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये आम्ही बोललेलोच आहोत, सगळेच जण बोललेत की 57 कोटी लोकांची श्रद्धा आहे, साधू संत देशभरातून जगभरातून त्या ठिकाणी आलेले आहे, तर त्याच्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे। जरी करता हिंदुत्वाचा एक विचार म्हणून आम्ही लोकसभेला एकत्र आलो असलो तरी ते त्यांचे स्वतःचे वेगळे विचार मांडतात, आणि जे विचार आम्हाला पटले नाहीत त्याच्यावर आम्ही बोललो ना। आमचं हिंदुत्व हे पुरोगामी हिंदुत्व असं म्हणतात। कोणाचं हिंदुत्व? त्यांचं हिंदुत्व आहे। संजय राऊत म्हणतात की आमचं जे हिंदुत्व आहे ते पुरोगामी हिंदुत्व आहे। हो, बरोबर आहे, त्यांचं हिंदुत्व आमचं ढोंगी हिंदुत्व नाही, उबाटाचं हिंदुत्व अबू आझमीला मांडीवर बसवणारं हिंदुत्व आहे। तर त्याच्यामुळे कोणाला त्यांनी मांडीवर बसवावं हा त्यांचा विषय आहे, पण कशा पद्धतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली हे अजूनही देश विसरलेला नाही। नक्कीच काल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टीका केली की देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे हे कधीच होता येणार नाही। देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती आणि याला अनुसरून त्यांनी हे उत्तर दिलंय। जी कामांना स्थगिती देण्यात आली त्याबद्दलची त्यांनी माहिती दिली आणि त्यासोबत टीका सुद्धा केली। उद्धव ठाकरे विचारतो तरी कोण हो? कोण विचारतो? या माणसाचे रक्ताचे नातेवाईक जरा सोडून गेले, मंत्री आमदार सोडून गेले, कोण विचारतं त्यांना? आहेत उरले सुरलेले ते पण कधी जातील याचा नेम नाही। तर त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंची स्पष्ट भाषेत लायकी नाही देव माणूस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलण्याची। आमच्याशी बातचीत करण्यात आपण पाहतोय की जहरी टीका केली आहे या ठिकाणी राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।